इंडियन टीमने काल झालेल्या पहिल्या T20मध्ये बांगलादेशचा चांगलाच धुव्वा उडवला। शिवाय या टीममध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, बुमराह, जडेजा यांसारखे सिनियर प्लेयर नसतानाही ही टीम बांगलादेशवर वरचढ ठरली। गौतम गंभीरने ज्या प्रकारे या नवीन टीमचा माइंडसेट बनवलाय खरंच मानावं लागेल। 7 विकेट्स 49 बॉल्स राखून टीम इंडियाने हा विजय मिळवलाय। मयंक यादव, नितेश रेड्डी या दोघांनी या मॅचमध्ये डेब्यू केला। वरुण चक्रवर्ती 3 वर्षांनंतर खेळणार होता। संजू सॅमसनला ओपनिंगचा चान्स मिळाला होता। इंडियाची ही टीम पूर्ण कंप्लीट टीम होती, कारण पहिल्यांदा इंडियन टीमबद्दल असे प्रश्न उठायचे की या टीमकडे फक्त बॅट्समन आहेत, बॉलर नाहीत किंवा ऑलराऊंडर्स नाहीत। पण आता या टीमकडे बघताना वाटतंय बॅटिंगसुद्धा पार शेवटपर्यंत आहे। अगदी वरपासून बॉलिंग आहे, विथ चांगले ऑलराऊंडर्स आहे। आज संजू सॅमसनला चान्स मिळाला होता, त्याने सुद्धा ही संधी चांगल्या प्रकारे साधली। 19 बॉलमध्ये 29 रन्स केले। अभिषेक शर्मा रनआउट होतो। नंतर सूर्यकुमार यादवने आपल्या अनोख्या स्टाईलने 14 बॉलात 29 रन्स बनवले, तेही 200च्या स्ट्राईक रेटने। अजून एका प्लेअरवर सगळ्यांची नजर होती, तो म्हणजे हार्दिक पांड्या। T20 वर्ल्ड कपमधील उत्कृष्ट कामगिरीनंतर आता या मॅचमध्ये हार्दिक काय करेल याची सगळ्यांना उत्सुकता होती। मग हार्दिकने सुद्धा आपल्या फॅन्सला निराश केले नाही। 243च्या स्ट्राईक रेटने 16 बॉलमध्ये 39 रन्स बनवले। या त्याच्या इनिंगमध्ये काही युनिक शॉटसुद्धा पाहायला मिळाले आणि एखाद्या फिनिशरप्रमाणे 6 मारून त्याने मॅच जिंकवली। आणि बॉलिंगमध्ये सुद्धा हार्दिकने 4 ओव्हर्समध्ये 26 रन्स देऊन 1 विकेट काढली। यालाच म्हणतात कंप्लीट ऑलराऊंडर। शिवाय या मॅचमध्ये नितीशने सुद्धा 16 रन्स बनवले, तेही 100+ स्ट्राईक रेटने। या मॅचमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली, ती म्हणजे डेब्युटंट बॉलरकडून मयंक यादवने त्याच्या डेब्यू मॅचमध्ये पहिलीच ओव्हर मेडन टाकली। जगामध्ये खूप कमी प्लेयर्स हे करू शकले आहेत। 4 ओव्हर्समध्ये 21 रन्स देऊन 1 विकेट विथ 1 मेडन त्याने टाकले। त्याचे जवळजवळ सगळे बॉल्स 145+ होते। वरुण चक्रवर्तीने सुद्धा या मॅचमध्ये कमाल केली। 4 ओव्हर्समध्ये 31 रन्स देऊन 3 विकेट घेतल्या। 3 वर्षांनंतर मिळालेल्या संधीचं त्यानंही सोनं केलं। अर्शदीप सिंगने सुद्धा 14 रन्स देऊन 3 विकेट्स घेतल्या। आता ही टीम सर्व बाजूंनी कंप्लीट टीम वाटत आहे।